नमस्कार. आर के न्यूज मराठीमध्ये मी राहुल कोळगे आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. नुकत्याच नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुका पार पडल्या. शहराच्या विकासासाठी आपण आपल्या प्रभागातून नगरसेवक तसेच नगराध्यक्ष देखील निवडून दिले आहेत. मात्र निवडणुकांनंतर त्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. मग अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, हे स्वीकृत नगरसेवक म्हणजे नेमकं काय? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण या बातमीतून समजून घेणार आहोत. त्यामुळे स्किप न करता संपूर्ण बातमी नक्की पहा. शहराचा विकास करण्यासाठी ज्या प्रतिनिधींना आपण निवडून देतो त्यांना नगरसेवक असे म्हणतात. नगरसेवकांचे दोन प्रकार असतात. पहिले प्रत्यक्ष निवडून आलेले नगरसेवक आणि दुसरे नियुक्त किंवा स्वीकृत नगरसेवक. आता जाणून घेऊयात स्वीकृत नगरसेवकांचे महत्त्व. अशा अनेक अनुभवी व्यक्ती असतात ज्यांना निवडणुकीच्या राजकारणात पडायचं नसतं, पण त्यांचं ज्ञान, अनुभव आणि कौशल्य शहराच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकतं. अशा व्यक्तींना संधी देण्यासाठी स्वीकृत नगरसेवक ही तरतूद करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवकांची संख्या महानगरपालिका आणि नगरपरिषदेत वेगवेगळी असते. महानगरपालिकेत एकूण निवडून आलेल्या नगरसेवकांच्या 5% जास्त नाही किंवा कमाल 5 सदस्य यापैकी जे कमी असतील तेवढेच स्वीकृत नगरसेवक घेतले जातात. तर नगरपरिषदेत नगरपरिषदेच्या श्रेणीनुसार म्हणजे अ, ब, क याप्रमाणे ही संख्या ठरवलेली असते. साधारणपणे 5 पर्यंत स्वीकृत नगरसेवक घेतले जातात. आता पाहूयात स्वीकृत नगरसेवक होण्यासाठीची पात्रता आणि निकष. प्रत्येक व्यक्ती स्वीकृत नगरसेवक होऊ शकत नाही. त्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि नगरपरिषद अधिनियमात काही अटी घालण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्तीला नगरपालिका प्रशासन, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण किंवा समाजकल्याण क्षेत्रातील गाढा अनुभव असणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीचं नाव संबंधित शहराच्या मतदार यादीत असणं बंधनकारक आहे. आणि एक अत्यंत महत्त्वाची अट, ज्या व्यक्तीने नुकताच झालेली महापालिका किंवा नगरपरिषद निवडून लढवलेली आहे आणि ती पराभूत झाली आहे, अशी व्यक्ती स्वीकृत नगरसेवक पदासाठी पात्र नसते. आता प्रश्न येतो, स्वीकृत नगरसेवकांची निवड कशी केली जाते? ही प्रक्रिया पूर्णपणे लोकशाही पद्धतीने पार पडते. राजकीय पक्षांना त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळाच्या प्रमाणात स्वीकृत जागा मिळतात. उदाहरणार्थ, एखाद्या पक्षाचे 50% नगरसेवक असतील तर 5 स्वीकृत जागांपैकी 2 ते 3 जागा त्या पक्षाला मिळतात. यानंतर संबंधित राजकीय पक्ष आपल्या कोट्यातील पात्र उमेदवारांची नावे महानगरपालिका आयुक्त किंवा मुख्य अधिकारी यांच्याकडे सादर करतो. प्रशासन त्या उमेदवारांच्या कागदपत्रांची आणि पात्रतेची तपासणी करते. त्यानंतर महापालिका किंवा नगरपरिषदेच्या विशेष सभेत या नावांची अधिकृत घोषणा केली जाते. आता जाणून घेऊयात स्वीकृत नगरसेवकांचे अधिकार आणि कर्तव्य. स्वीकृत नगरसेवकांना इतर नगरसेवकांप्रमाणेच बहुतेक सर्व अधिकार असतात. चर्चेत सहभाग, विकास कामांवर मत मांडण्याचा अधिकार. मात्र एक अपवाद आहे. महापौर किंवा उपमहापौर निवडीच्या वेळी मतदानाचा अधिकार नसतो. शहराच्या नियोजनात तज्ज्ञांचा सहभाग वाढवणे हा स्वीकृत नगरसेवक नेमण्याचा मूळ उद्देश आहे. जर राजकीय पक्षांनी फक्त कार्यकर्त्यांचे पुनर्वसन न करता खरोखरचा विषय तज्ज्ञांना संधी दिली तर शहराचा विकास अधिक तांत्रिक, नियोजनबद्ध आणि परिणामकारक होऊ शकतो. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हे स्वीकृत नगरसेवक केवळ राजकीय सोयीसाठी नेमले जातात. पण जर योग्य तज्ज्ञ या पदावर आले तर आपल्या शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो. तुम्हाला काय वाटतं की केवळ हे राजकीय पुनर्वसन आहे? तुमचे मते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आर के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विषयासोबत. धन्यवाद.